महाभारताच्या 18 दिवसांच्या युद्धानंतर पांडव, कौरव इत्यादींचे काय झाले? आपल्या इथे रामायण हे आदर्शवाद आणि महाभारत हा वास्तववाद मानला जातो. जसं रामायणात राम मनुष्य जातीला एक आदर्श उभा करून देतो, तसेच महाभारतात आपल्याला स्वभावातले द्वेष, कपट, ईर्ष्या असे वेगवेगळे पैलू समोर येतात. महाभारतात विजय जरी पांडवांचाच झाला असला तरी कौरव पांडव यातले प्रत्येक पात्र हे खूप महत्त्वाचे आहे. तशाच महाभारतातल्या काही कथा आणि दंतकथा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. महाभारताबद्दल बेसिक माहिती सर्वांनाच असते, पण तुम्हाला हे माहीत आहे का की महाभारताच्या महायुद्धामध्ये फक्त 18 दिवसांमध्ये युद्धात भाग घेतलेले जवळजवळ 80% पुरुष ठार झाले होते. तर आज जाणून घेऊया महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवांचे काय झाले, कौरवांचे काय झाले, भगवान श्रीकृष्ण यांनी काय केले. 1. महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर पांडवांना राज्य मिळाले. हस्तिनापूर येथे युधिष्ठिराचा राज्याभिषेक करण्यात आला. त्याने आपल्या बाकी भावंडांच्या मदतीने राज्यकारभार सुरू केला. आपल्या पुत्रांचा पांडवांकडून वध झालेला पाहिल्याने व्यथित झालेल्या गांधारीने भगवान श्रीकृष्णाला शाप दिला की त्याच्या वंशजांचा आणि पर्यायाने यादव कुळाचाही असाच भयानक पद्धतीने सर्वनाश होईल जसा कौरवांचा झाला. 2. पांडवांनी हस्तिनापूरवर 36 वर्ष राज्य केले. ह्या काळात गांधारीचा शाप आकारास येण्यास सुरुवात झाली होती. द्वारकेमध्ये काही अभद्र घटना घडल्यानंतर श्रीकृष्ण सर्व यादवांना प्रभास क्षेत्री घेऊन गेले. तिकडे त्या सर्वांची एकमेकांबरोबर भांडणे होऊन सर्वांनी एकमेकांना संपवले. जवळजवळ संपूर्ण यादव कुळाचा निर्वंश झाला. 3. एका पारध्याने शिकार करताना चुकून भगवान श्रीकृष्णांनाच बाण मारल्याने त्यांचा मृत्यू झाला. अर्थात ही त्यांचीच अवतार कार्य संपवण्याची लीला होती. त्यानंतर त्या पारध्याला त्यांनी चतुर्भुज श्री विष्णू स्वरूपात दर्शन देऊन वैकुंठास प्रयाण केले. श्रीकृष्णांच्या अवतार समाप्तीनंतर गुरु वेदव्यासांनी अर्जुनाला सांगितले की त्यांचे ह्या जन्मातील पृथ्वीवरील कार्य पूर्ण झाले आहे, तर त्यांनी स्वर्गारोहण करावे. 4. त्याच वेळी द्वापार युग संपून कलियुगाची सुरुवात झाली होती. आपल्या राज्यात अधर्म आणि अनागोंदी माजलेली पाहून युधिष्ठिराने परीक्षितास राज्यकारभार सोपवून सर्व पांडव व द्रौपदीसह स्वर्गारोहण करण्यासाठी हिमालय पर्वत चढण्यास प्रारंभ केला. ह्या प्रवासात त्यांच्याबरोबर मृत्यूची देवता प्रत्यक्ष यमराज एका श्वानाच्या रूपात होते. 5. हा प्रवास करताना एक एक करून सर्व पांडव मृत्यू पडले. सुरुवात द्रौपदीपासून झाली आणि शेवटी फक्त भीम युधिष्ठिराबरोबर राहिला, पण शेवटी तोही स्वर्गापर्यंत पोहोचू शकला नाही. ह्या सर्वांच्या मृत्यूचे कारण त्यांच्या इच्छा, त्यांच्या गर्वामुळे उभे राहिलेले प्रश्न किंवा समस्या असे सांगितले जाते. फक्त युधिष्ठिरच श्वान रूपातील यमराजांबरोबर हिमालयाच्या शिखरावर असलेल्या स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचू शकला, कारण त्याने आयुष्यात कधीही कशाचाही गर्व केला नाही. 6. स्वर्गाच्या दाराशी पोचल्यानंतर यमराजांनी युधिष्ठिराला स्वतःचे खरे रूप दाखवले व त्याला नरक काय असतो ह्याचे दर्शन घडवले. तिथे त्याने पाहिले की त्याचे सर्व बंधू व त्याची पत्नी द्रौपदी आपापल्या कर्माचे फळे भोगत आहेत. त्यानंतर स्वर्गाधिपती इंद्रदेवाने युधिष्ठिराला स्वर्गात जागा दिली व वचन दिले की आपापल्या कर्माची फळे भोगून झाल्यानंतर युधिष्ठिराचे सर्व बंधू व पत्नी सुद्धा स्वर्गात येतील. तर अशा प्रकारे महाभारताचे महायुद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपले अवतार कार्य संपवले. महाभारतातील महत्त्वाचे पात्र म्हणजे पांडव ह्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. ह्यानंतर कलियुगाला सुरुवात झाली व संपूर्ण जगात मानवाच्या माणुसकी विसरून वागण्यामुळे अशांती माजली, जे आपण आज सगळीकडे पाहत आहोत.